तर दिवाळी पाडव्यानिमित्त कोल्हापुरात गुळाचे सौदे पार पडलेले आहेत। यंदा गुळाला 4500 रुपये इतका भाव हा नक्की झालाय। गुळाच्या भावावरती व्यापारी वर्गामधून समाधान व्यक्त केले जाते। 4500 रुपये इतका भाव हा लिलाव पद्धतीने पार पडलेला आहे। हा सौदा वर्षातनं गुढीपाडवा आणि दिवाळी पाडवा असे दोन मुहूर्तांवरती पार पडतो आणि गुळाचा हा सौदा हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो। यंदा गुळाला 4500 रुपये हा भाव मिळालाय। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या दरात हा जास्त फरक नाहीये। लिलाव पद्धतीने हा सौदा दरवर्षी होत असतो। बाजार समितीमध्ये आडत दुकानदार अमर पाटील यांच्या दुकानामध्ये गोकुळचे चेअरमन नाविद मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज हा सौदा पार पडला आणि यंदा जो भाव मिळाला त्याबाबत काही व्यापारी वर्गातनं समाधानही व्यक्त करण्यात आले। या सौद्यासंदर्भात संपूर्ण आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी। दरवर्षीप्रमाणे यंदाही कोल्हापुरातल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिवाळी पाडव्यानिमित्त गुळाचे सौदे जे आहेत ते पार पडले। मी सध्या बाजार समितीमध्येच आहे। ही सगळी दृश्य जे आहेत आपण पाहतोय। हा सौदा पार पडल्यानंतर सगळे गुळाचे पॅकिंग जे आहेत ते केले जात आहेत। खरं तर यावर्षीचा जो दर आहे तो दर किती मिळणार अशा ही जी संपूर्ण जी अपेक्षा असते किंवा जी उत्कंठा असते ती या सौद्यामध्ये लागून राहिलेली होती आणि आता हा सौदा जो पार पडलेला आहे आणि जवळपास 4500 रुपये इतका दर जो आहे तो या गुळाला मिळालेला आहे। माझ्यासोबत या सगळ्या सोबत बोलण्यासाठी काही अडते शेतकरी व्यापारी देखील आहेत। तर किती यंदा दर किती मिळालाय काय? यंदा साधारणतः 4500 रुपये प्रति क्विंटल आणि खालचा दर 6000 रुपये प्रति क्विंटल मिळाला। गेल्या वर्षीच्या आणि गेल्या वर्षीच्या हिशोबाने साधारणतः बाजारात तेच आहे। तेच आहे। गुळाची आवक कशी आहे? गुळाची आवक कमी प्रमाणात कमी प्रमाणात नाही, चालू बाजार भाव प्रमाणात जे आवक ही घटलीच आहे। थोडीशी घटली आहे। बाजार भाव कमी असल्यामुळे आवक घटली नाही। आता याचा पुढे जो दर जो राहील तोच अशाच पद्धतीने राहील का कसं काय? नाही, अशा पद्धतीने साधारणतः हे दर राहतील असं वाटायला आज तरी आपल्याला। हे मुहूर्ताचे सौदे जे आहेत ते दर वर्षातून 2 वेळा पार पडतात असं अण्णांनी माहिती देखील दिली। आपण सगळी दृश्य पाहतोय जी गुळाच्या ढेप ज्या आहेत त्या लावलेल्या आहेत आणि आता हा दर जो आहे तो 4500 रुपये इतका उच्चांकी भाव यंदा या सगळ्या गुळाला मिळाला आहे। त्या क्वालिटीनुसार हे दर जे आहेत ते दरवर्षी मिळत असतात। दरवर्षी 2 वेळा हे सौदे पार पडतात, एक गुढीपाडवा आणि दुसरा दिवाळी पाडवा आणि आता सौदा जो आहे तो पार पडला आणि या सौद्यामध्ये 4500 इतका भाव मिळाला। हा दर अशाच पद्धतीने पुढे राहावा अशी मागणी उत्पादकांची असते। व्यापारी वर्गातून अनेकदा याबाबत माहिती देखील दिली। विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर।